क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जीवदारी मावळनगरी संघाने। यावेळचा पहिलाच बॉल फुल टॉस पाहायला मिळाला, बॅटची वरची कडा चेंडू निघून गेला बॅकवर्ड रीजन मध्ये। फर्स्ट स्लिपला भेदून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील धाबा 4। बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला आणि इस हाईट पॅक साठी हा रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे। पहिलाच बॉल आदित्यचा फुल टॉसच पाहायला मिळाला होता आणि बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय। इट्स अ नो बॉल, नो +4, 5 धावा मात्र मिळाल्या जातील। नो बॉल पाहायला मिळाला आणि अगदी योग्य तो डिसिजन देत असताना गणेश बाबिस्कर सर टर्न अंपायर पाहायला मिळाले। यावेळचा बॉल आदित्य पाटीलचा, फ्रीटचा बॉल त्याला खोदून काढलाय, बी शेप मध्ये चेंडू निघून गेलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय। इथून फक्त एकच धाव मिळेल। फ्रीटच्या बॉलवर मोठा फटका खेळत असताना उगी एकच धाव पाहायला मिळाली। सोयलला पण सध्या बॅटिंग करताना पाहू शकतो, संघाचा कॅप्टन आहे। तर दुसऱ्या बाजूला पण बंटीला देखील पाहू शकता। यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, बंटी जोशीनं स्वागतच केलं आदित्य पाटीलचं। पहिल्याच बॉलवर ठोकत असताना बंटी जोशीच्या बॅट मधून आला लॉंग ऑनच्या वरतून षटकार। यावेळचा बॉल फुटवरचा चांगला वापर केलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून गेला, सिंगल रन येताना पाहायला मिळते। दुसरी धाव घेण्याचा कॉल पोझिशन पाहायला मिळाली होती, पण इथून बाल बचावला। अतिशय चांगल्या पद्धतीने सध्या पलटवार देखील पाहायला मिळतात। अगदी आपण ऑन द स्क्रीन पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना केली दाखवली जाते नॅशनल स्पोर्टच्या माध्यमातून। एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात केला, एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑन मध्ये देखील तैनात करतोय। डावखऱ्याचे खेळाडू आता समोर आले, सुयलला समोर आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात येईल। यावेळचा बॉल भन्नाट वेग लावली आपल्याला जरूर पाहायला मिळाली, वेग प्रचंड आहे आदित्य यासाठी ते ओळखला जातोय आणि या सातत्याने व्हेरिएशन असेल, त्यासोबत अगदी चेंडू वळवण्याची क्षमता देखील आदित्य पाटीलकडे। तेवढ्याच एक खरं तर नावालेला गोलंदाज आहे, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये याचा आयकॉन खेळाडू खेळलाय आणि त्यामुळे व्यावसायिक संघातून खेळत असताना आपण आदित्य पाटीलला पाहत असतो। बऱ्याचशा नामांकित स्पर्धा आदित्यनं देखील गाजवल्यात आणि सातत्यानं बोलबाला राहिला या गोलंदाजाचा। यावेळचा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलाय, पुन्हा एकदा डावखऱ्या त्याच्या गोलंदाजी नेहमी व्हेरिएशन करत पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळत असत। मागील 5 चेंडूवर अवघ्या 13 धावा आल्यात, पण आपण म्हणूयात एक चांगल्या धावा उभारल्यात ते साक्षी लिहून आरसीसी पेठ संघानं। यावेळचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आर्यन पाहायला मिळतात, सिंगल रन्स फक्त येईल आणि या 21 धावांनिशी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना साक्षी 11 आरसीसी पेठ संघाच्या धाव पडला, धावा लागले गेल्या त्या बिनबाद 14 धावा।
डोंगरी संघाच्या विरुद्ध धावा चांगल्याच उभारल्यात. कारण अगदी पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलात तर याच गोलंदाजांनी 12 मध्ये 17 धावा देखील दिघोडी संघाच्या विरुद्ध डिपेंड देखील केल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजी फार चांगली आहे आणि अतिशय चांगली सध्या बॅटिंग देखील पाहायला मिळाली ती सध्या साक्षी लेन आरसीसी पेठ संघाची. सोहेलचा आपण विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केले, 6 धावांवर तो खेळतोय. बंटीचा आपण विचार केला तर 2 बॉल मध्ये त्यानं देखील 7 धावा बनवल्यात. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर आय थिंक 60 पर्यंत अगदी धावा देखील बनवू शकतात. निखिल खोच हे षटक आणि या षटकातील पहिल्या चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. पहिला चेंडू अगदी वेगानं हाताळलाय तो निखिल खोतनं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज यष्टक्षकाने टिपलाय जेल. महत्वाची विकेट दुसऱ्याच बॉलवर निखिल खोतनं पाठवले सोहेल शेखला मैदानाच्या बाहेर. करत असताना आपण निखिल खोतला पाहू शकतोय. महत्वाची विकेट देखील मिळवले. सोहेल शेख जो घातकी बॅटिंग करत होता आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर देखील पाठवलंय. धाव पडला, धावा लागले गेले त्या 14 धावा. बंटी दोशीला आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकता. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आणखी एक आक्रमक खेळाडू तन्वीर शेख येताना पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर तन्वीर दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर 13 होत्या, पण त्यानंतर आपण निखिलचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 जरूर होत्या, पण निखिल मागील 2 चेंडू निर्धावच टाकलेत. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. मागील सामन्याचा सामनावीर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना महत्वाचे षटक तो देखील हाताळतो आणि सुरुवातीचे 3 चेंडू डॉमिनेट करून दिलेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं. साक्षी 11 आरसीसी पेठ या नावानं संघ खेळतो. राकेशजी कडू साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पण बामणडोंगरी संघ तेवढाच एक दिग्गज संघ. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सलग 4 चेंडू निखिलनं निर्धाव फेकले. काय कमालीची गोलंदाजी केली. निष्ठा पॅकर जिवदानी बामणडोंगरी संघ या नावानं संघ आज खेळतोय. नवीन जी अवल रायगड मधील एक बेस्ट लोगो मास्टर आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना निखिलचा पण कौतुक करूयात. मागील 4 चेंडू मध्ये कोणत्या प्रकारची धावच दिली नाही आणि महत्वाची विकेट देखील. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेला. फर्स्ट स्लिपला बेदून बॅकवर्ड रिजन मध्ये मिळतील धावा 4. आणखीन एक आला चौका. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं आणखीन एक बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. सीमारेषा पलीकडे मिळती धावा 4. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धाव पडला, धावा लागले गेले त्या 22 धावा पाहायला मिळतात.
निखिल खोतचं षटक फार निर्णायक ठरले ते अर्थातच जीवदानी बामणडोंगरी संघासाठी 2 षटकामध्ये 22 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पाठीमागच्या दिशेनं कमालीचा झेल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक राहुल गुंजरीने टिपलाय झेल. आणखीन एक विकेट मिळवतोय तो म्हणजे बामणडोंगरी संघ. तिसरा आदर लागलाय आरसीसी पेठ संघाला. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर अगदी भानुदास मात्रेनं मिळवून दिलं. आणि तिसरा आदर लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या साक्षी लेवन आरसीसी पेठ संघाला. सिद्धेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सिद्धेश कोळीला आता आपण बॅटिंग करताना पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या पण त्यानंतर आपण गोलंदाजीचा विचार केला तर निखिल खोतने टाकले ते षटक फार निर्णायक ठरले ते जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. आणि भानुदास मात्रेला आपण आता गोलंदाजी करताना पाहणार आहोत. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाहीये. बॅटला ब्रश करून चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडं. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय तो आरसीसी पेठ संघासाठी. या 2 धावा. यावेळचा बॉल अगदी गती परिवर्तन पाहायला मिळते भानुदास. आणखीन एक डॉट बॉल चांगली वापसी करत असताना भानुदासला पाहू शकतो. 28 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल बॅकच्या रडार मध्ये आला. चेंडूला फेकून दिले सीमारेषा पलीकडं. मिळती धावा 6. आणखीन एक आलाय मोठा फटका षटकार. यावेळचा बॉल अगदी लावडली पुन्हा एकदा अपील बामणडोंगरी संघ करतोय. फक्त एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या स्वरूपात इथून एक धाव आल्या आणि 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये धाव पडला धावा लागले गेले त्या 35 धावा पाहायला मिळतात. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगल्याच उभारल्या त्या साक्षी लेवन आरसीसी पेठ संघानं.
टीम ना मैदानाच्या आतमध्ये आपण आता आर्यनला गोलंदाजी करताना पाहणार आहात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी पंचांचा इथून निर्णय आला. इट्स अ वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावा मात्र मिळायला गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या टीम साक्षी 11 आरसीसी पेठ संघाला. सध्या चांगल्या सभा उभारल्यात. गुलाबी थंडी देखील मॅडी पाहायला मिळते. आणि या क्रीडांगणामध्ये आपण विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये 70, 75, 80, 95 धावा देखील आम्ही होताना पाहिल्यात बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये. पण रात्रीच्या क्रिकेटमध्ये आज धावा थोड्याशा कमीच झाल्यात. कालच्या रात्रीमध्ये देखील पाहायला गेलं तर अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती ती महेश पोट शेलगर संघाची. तब्बल त्यांनी 73 धावा कुठल्या होत्या. सर्वाधिक आपण म्हणूयात की हायेस्ट स्कोर त्या संघाचा पाहायला मिळाला होता. पण सध्या धावा बनताना पाहायला देखील मिळतात. यावेळचा बॉल भन्नाट वेग आहे. दिशाने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आपण आर्यनला पाहत आहे. शर्यपेक्षा यावेळचा आणखीन एक चेंडू हा दूर ठेवला. धावपटला धावा लागले गेले त्या 38 धावा 38 रन्स. अजूनही एकी चेंडू फेकला नाही आहे पण 3 धावा खर्च केले त्या आर्यननं. यावेळचा बॉल रडार मध्ये आलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरील चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. षटकार पाहण्याला आर्यनच्या विरुद्ध समोरच्या दिशेने ठोकला. फुलटॉस बॉल चेंडूला पाठवला सीमा रेषा पलीकडं. चेंडू निघून जाईल सीमा पार. इथून यस तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. हाईट पॅक साठी अंपायर डिसिजन पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय आणि यस अंपायर रिव्ह्यू असेल. इट्स अ नो बॉल. 9+4 पंजा मिळाला. महागडी गोलंदाजी आता आर्यनची पाहायला मिळते. बामणडोंगरी संघाच्या विरुद्ध साक्षी 11 आरसीसी पेठ संघानं धाबाच कुठल्यात आपण म्हणूयात. 49 धावा आपल्याला लागले गेल्या. फ्रीटचा बॉल त्यावर प्रहार. वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून आजच्या रात्री सर्वाधिक लांबलचक षटकार पाहायला मिळतोय. पंचावन्न धाबा. आर्यन महागडी गोलंदाजी करतोय आणि आर्यनच्या विरुद्ध धाबाच उभारल्यात. गुलाबी थंडीमध्ये सध्या बामणडोंगरी संघाला घाम फोडला. बाडी करणाऱ्या साक्षी 11 आरसीसी पेठ संघानं 2 चेंडू मध्ये महागडी गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये आपण आर्यनला 20 धाबा देताना पाहतोय. महागडी गोलंदाजी थोडस टेन्शन पाहायला मिळते ती जीवदानी बामणडोंगरी संघाच्या स्क्वॉड मध्ये. सातत्यानं हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतंय. पण आपण म्हणूयात की आज जीवदानी बामणडोंगरी संघाचे गोलंदाज फार कमी आहेत
आर्यन कधी गोलंदाजी करतच नाहीये, पण आज ओमकार नाहीये, जीत नाहीये, सातत्याने हे गोलंदाज पाहायला मिळत असत. पण आज जवळजवळ 4 गोलंदाज नसल्यामुळे आज आर्यनकडे गोलंदाजी देखील दिल्या. यावेळचा बॉल अगदी शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. 56 धावा दाबडा लागले गेले, 56 रन्स. आणखीन शेवटची 4 चेंडूकडे बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 21 दिल्यात आर्यन. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल पाहायला मिळतो. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे सिंगल रन्स मिळा जाईल. आणि या एकेरी धावनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 57 धावपटला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये आर्यन नाईकनं 22 धावा दिल्यात. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते, ज्यामध्ये नो बॉल, व्हाईट धावा, त्यामुळे व्हाईट बॉल देखील त्यानं भरपूर टाकलेत या षटकामध्ये. हाच तो बामणडोंगरी संघ फार कमी धावा देण्यासाठी या संघाला ओळखलं जातं. पण सध्याच्या घडीला आपण म्हणूयात की साक्षी आरसीसी पेठ संघाची बॅटिंग फार अफलातून पाहायला मिळते. लगेच फिल्डिंग लावून घ्या. बामणडोंगरी टीम सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे बॅटिंग करत असताना. तन्वीरचं आपण कौतुक करूयात. 8 बॉल मध्ये त्यानं देखील 21 ठोकल्यात. दुसऱ्या बाजूला आपण सिद्धेशला पाहायला गेला तर ज्यानं 5 मध्ये 11 बनवल्यात. स्लोवर प्लीजचा बॉल फुल टॉस होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले सीमा पार. आणखी एक षटकार. धाबा 63 रन्स. 63 धाबा मागील 4 चेंडूमध्ये 28 धाबा आल्या. आर्यनच्या विरोधात थोडीशी महागडीच गोलंदाजी म्हणायला लागेल. आर्यन प्रचंड आता महाग ठरला या संपूर्ण मॅच मध्ये. सिद्धेशच्या बॅट म्हणून षटकार पाहायला मिळाला. आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. आणखी एक फटका पाठीमागच्या दिशेनं. चेंडू सरळ जाईल सीमा पार. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. मिल्टी जाबाच्या जिथे क्षेत्रक्षण आहे त्याच क्षेत्रामध्ये फटके देखील खेळत असताना पण सिद्धेशला पाहू शकता. अतिशय कलात्मक फटके त्याने खेळलेत. आणि धाव संख्या आपण पाहू शकता 67 वर जाऊन पोहोचले. 67 रन्स. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 32 धावा गोलंदाज खर्च केल्यात. यावेळचा बॉल लेगिशीच्या बाहेरून 33 धावा. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण बेलपाडा संघाला खेळताना पाहिलं होतं. त्याही गोलंदाजांना 33 आयुष धावा खर्च केल्या होत्या. पण आर्यन कडून या अपेक्षा नसतील. आर्यन अगदी एक्स्ट्रा बॉल पाहायला गेला तर 5 वाईड बॉल 1 नो बॉल टाकला. महागडे षटक म्हणावं लागेल ते आर्यनचं. यावेळचा बॉल आणखी एक चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडं. 6 धावा. तब्बल 39 धावांचं षटक पाहायला मिळतं आर्यन नाईकचं. 74 जाऊन पोहोचलाय. सर्वाधिक हाय स्कोर पाहायला मिळतोय तो साक्षी 11 आरसीसी पेठ संघाच्या नावावर.
हॅलो सर, दीपक सर, दीपक सर. हॅलो सर, 24 बॉल आणि 75 धावांचा तब्बल पाठलाग करावा लागणार आहे. तो अर्थातच निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी टीमला आणि संदेश गुंधळीसाठी बक्षीस झाल्या. जो संदेशसाठी आपण म्हणूयात की लॉंग ऑफ रिझन मध्ये जो बॅनर आहे केतन म्हात्रे आणि संदेश गुंधळीचा, तो बॅनर जर हिट केला तर प्रसाद पाटील बहिरीना डाब्याची सर्वा त्यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी दिले जाणार आहे. संदेश गुंधळीसाठी बक्षीस आहे. जो आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये आता संदेश जेव्हा बॅटिंगला येईल त्याच्यासाठी हा लॉंग ऑफ आहे. पण सध्या आपण बॅटिंगला पाहू शकताय तो आर्यन नाईक साठी हा लॉंग ऑन आहे. पण हे बक्षीस संदेशला आहे. जर आपण हा बॅनर केतन म्हात्रे आणि संदेशचा आपण बॅनर हिट केला तर बहिरीना ढाब्याचे ओनर प्रसाद पाटील वेलपाडा यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. गुलंदाजी ट्रॅकवर बंटी जोशी आलाय. पहिलाच बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतो. लेगीशीच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि इथून पहिलीच धाव एक्स्ट्रानं सुरुवात केली बंटीनं. त्यामुळे आता आपण म्हणूयात की येणारे 24 बॉल आणि आता 74 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो अर्थातच क्रिस्टा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाला. यावेळीचा बॉल पलटवार केलाय. मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर अगदी तडाखा पाहायला मिळतोय. पहिला षटकार आणखीन एक फटका. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं आणि इथून मात्र सिंगल रन्स पाहायला मिळणार आणि एकेर धावेने धावपटा धावा लागले गेले. त्या 7 धावा 8 धावा पाहायला मिळतात. संदेशसाठी बक्षीस आहे. त्या अर्थातच जो बॅनर आपला पाहायला मिळतो मैदानाच्या बाहेर आणि केतन म्हात्रे बायकरमॅन, महाराष्ट्राचा बायकरमॅन आणि त्यासोबत संदेश गोंधळीचा आपण बॅनर पाहू शकतोय. त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर मात्र 1000चं कॅश प्राइज हे प्रसाद पाटील वेलपाड्याचे बहिरीना डब्याचे ओनर आणि यांच्या वतीने बक्षीस दिलं जाणार आहे. मागील 2 बॉलवर 8 धावा. यावेळचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडली होती पण त्याचा फायदा उचलता आला नाही. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि आता 21 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या 9 धावा पाहायला मिळतात. प्रचंड धावांचा पाठलाग करायचा. अगदी 75 धावा 75चा पाठलाग करायचा. 74 धावा उभारल्यात. ते साक्षी आरसीसी पेठ संघानं रातो केकातील मुंडे या संघाला ओळखलं जाते आणि चांगली सुरुवात देखील केली बॅटिंग करत असताना. यावेळचा बॉल अगदी स्विचीचा फटका खेळला. सरळ चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं. आर्यन नाईकच्या बॅट मधून स्विचीचा षटकार.
षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. 20 बॉल मध्ये आणखीन 60 धावांची गरज आहे. 20 मध्ये 60 बनवायच्यात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टींच्या मधोमध सापडला. महत्वाची विकेट. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट मिळवून दिलाय ती बंटी जोशीनं. आर्यनच्या बॅट मिळालेला रिव्हर्सचा षटकार आणि लगेच मात्र यष्ट्यांच्या मधोमध सापडला खेळाडू आर्यन. नवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. भानुदास मात्रेला आपण पाहू शकतो. आणखीन एक डावखुऱ्याचा विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 75चा पाठना करायचा आणि आपण म्हणूयात की प्रत्येक षटकामाग अगदी धावा बनवावं लागणार आहेत त्या निष्ठा पॅकर बामणडुंगरी संघाला. मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंधळी आणि तसेच भानुदास मात्रेची ही जोडी धावा बनवाव्या लागतील. 19 मध्ये यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. शेवटचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटला धावा लागले गेले त्या 15 धावा पाहायला मिळतात आणि आता येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखी 60 धावांची गरज. 18 बॉल आणि 60 धावांची गरज. यावेळचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाले तरी पहिल्याच बॉलवर अगदी हा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं आणि या दोन धाविरीश आता धावपटा धावा लागले गेले ते 17 धावा पाहायला मिळतात. येणारे 17 बॉल आणि आणखीन 58 धावांची गरज आहे अजून. गोलंदाजी ट्रॅकवर शहबाज शेख हर्षित संघाचा आणखीन एक खरं तर महत्वाचा गोलंदाज शहबाजला आपण गोलंदाजी करत असताना पाहू शकताय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला ड्राईव्ह केला. सरळ चेंडूला पाठवला. अगदी डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थ्रू अगदी वेगाने केला होता. हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा कंप्लीट टीसी साठी पलटलीत आणि कॉलिंग पोझिशन खराब म्हणावं लागेल. नशिबाची साथ आहे ती अर्थात निष्ठा बॅकर जिगदाणी बामणडुंगरी संघाला. जिथे खेळाडू बाद होता आता वाचेत आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केल्या. जिथे एकच धाव होती आणि तिथे मात्र मागील चेंडूवर 3 धावा देखील मिळाल्या गेल्यात. धावपटा धावा लागले गेले ते 20. अजून येणारे 16 बॉल आणि 55 धावांची आणखीन गरज आहे. 16 मध्ये 55 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये भानुदास राणं संदेश राणं ही सध्या फार आवश्यकता आहे. पण एका बाजूला आपण विचार केला तर साक्षी लुण आरसीसी पेठ संघ राकेश शेट कडू साहेबांनी पुरस्कृत केला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतं. यावेळचा बॉल बराच काळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जज करताय झेल खाली. आणखीन एक महत्वाची विकेट मिळवली ती गोलंदाज शहबाज शेखनं. दुसरा आदर लागलाय निष्ठा पॅकर जिगदाणी बामणडुंगरी संघाला.
आणि आता या सामन्यामधील आणखी एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. शुभम चिकू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाला. यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा खोलामध्ये शहबाजने टाकला. आणखी शेवटची 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाची, पण या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर फार कमी धावांचा षटक 15 बॉल आणि आता 55 धावांची गरज. यावेळचा बॉल षटकाच्या थोडासा दूर टाकला. एक्स्ट्रा आणखी एक चेंडू टाकावा लागणार आहे गोलंदाजाला आणि इथून एक्स्ट्रा धाव देखील जोडली गेल्या. चौदा बॉल मध्ये आणखी 54 धावांची गरज आहे. एखादी विस्फोटिक इनिंग शुभम पाटीलच्या बॅटमधून साकारावं लागणार आहे. यावेळचा बॉल आणखी एक चेंडू खराब, आणखी एक चेंडू खराब पाहायला मिळाला. त्यामुळं पुन्हा एकदा ही डिलिव्हरी करावी लागेल शहबाजला. 22 धावा आपल्याला लागल्या गेल्या 2 बाद 22 धावा. इस बॉलिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतला. ऑन द लाईन चेंडू गेला आणि त्यामुळे फेर डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आला आणि यावेळी रिव्ह्यू अजूनही बाकी आहे. तो साक्षी लिओन आरसीसी पेठ संघासाठी मागील चेंडू निर्धाव आला. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचली होती. विवेक अगदी तिथपर्यंत हात देखील टाकला होता आणि मात्र हातातून चेंडू निसटला. मिळालेल्या चेंडूवर फक्त एकच धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चिकून जरूर केला होता, पण इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावपट्ट्या धावा लागले गेले त्या. आणि आणखीन 53 धावांची गरज. 12 मध्ये 53 बनवायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या साक्षी आरसीसी पेठ संघाच्या वतीनं तिसरे षटक हाताळण्यासाठी जिशान शेखला इन्व्हाइट करण्यात आले. मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक घेऊन जिशान शेख आता दाखल होताना पाहायला मिळेल. 12 मध्ये आणखीन 53 धावा. समोर शुभम पाटील चिकूला पण पाहू शकतोय. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. फक्त सिंगल रन येताना पाहायला मिळेल आणि आता मात्र येणारे 11 बॉल 52 धावांची आणखीन गरज. चांगलीच गोलंदाजी सध्या धारदार गोलंदाजी करत असताना साक्षी लेवन आरसीसी पेठ संघ पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील दिघोडी संघाला काय रोखून ठेवलं होतं. 12 मध्ये 17 डिफेंड केल्या होत्या याच पेठ संघानं आणि 11 मध्ये आता 52 बनवायच्या त्या जीवदानी बामणडुंगरी संघाला. यावेळचा आणखीन एक बॉल अगदी निर्धावपतीचा पाहायला मिळाला. फिंगर रोल केला होता बॉल आणि स्विंग अँड मिस चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल दबाव टाकण्याचा प्रयत्न पुरेपूरच केलाय तो आरसीसी पेठ संघानं. 10 मध्ये आणखीन 52 धावा. प्रत्येक चेंडू षटका ठोकायला गेला आता संदेशला. अकुट टप्प्याचा बॉल फटका जरूर चांगला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगान आलेत. एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाहीये. एका धावावर फक्त समाधान मानावं लागेल ती बॅटिंग करणाऱ्या निष्ठा बॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाला.
24 धाबा दाबायला लागले गेल्यात. येणारी 9 बॉल आणि आता मात्र 51 धाबांची गरज. आडव्या बॅटनं हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. हातातून चेंडू निसटला आणि इथून मात्र मिळा जाईल ती आणखी एकेरी धाव. खेळणारी आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धाबांची आणखीन गरज. 8 मध्ये आणखीन 50 धाबांची गरज. यावेळचा बॉल फटका फसला. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट मिळवले गोलंदाज. सात बॉल मध्ये आणखीन 50 धाबांची गरज. सामना आता कठीणच बनत गेला. तो बामणडुंगरी टीम साठी चांगली सिद्धी आपल्याला मॅच पाहायला मिळते. पण आता 7 मध्ये 50 बनवायच्यात. चला आणखीन एक मॅच आपण बाकी आहे ती खेळवणार आहोत, जिथून एक संघ सुपर 4 मध्ये आपण दाखल करणार आहोत. चला भातन टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. या बेलचा बॉल अगदी वेगानं जरूर टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला आरसीसी पे टीम 6 मध्ये आणखीन 50 धाबांची गरज. 6 बॉल मध्ये 50. लगेच स्पीडअप करा. चला पाण्याची देखील मागणी किंवा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 6 मध्ये 50. आज बामणडुंगरी संघ ज्या नावाने खेळलाय निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघ आणि येणाऱ्या 6 मार्चला देखील जास्तीच्या मैदानामध्ये निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी या नावानं संघ हा जास्तीच्या मैदानामध्ये देखील नाईट क्रिकेट स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. नयन जहवाल यांनी पुरस्कृत केलेला संघ जयजित इंटरप्राइजेस जास्तीच्या पड आमदार चषक एक स्पर्धा पाहणार आहात, जिथे 24 ग्रामीण संघ खेळणार आहेत. मालेगावसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे आणि जिथे महाराष्ट्रातील 8 बलाढ्य संघ गोरसई, वाकलन, टेंबिवली, दारावे, गोठेकर, निष्ठा पॅकर, बामणडुंगरी, चांबारले आणि कारबाव असे संघ खेळताना पाहायला मिळतील. आय थिंक जिथे भावाले बी दिघोडे असे संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. गोरसई बी देखील खेळताना पाहायला मिळेल. बोरशिती असेल, गोठेकर असेल आणि त्या लॉटमध्ये बामणडुंगरी, टेंबिवली हे संघ देखील खेळताना पाहायला मिळतील. निष्ठा पॅकर याच नावानं हा बामणडुंगरी संघ खेळणार आहे. या मॅच मध्ये आता काहीच बॅलन्स नाही. आपण म्हणूयात की जवळजवळ हा सामना आता एकतर्फी होताना पाहायला मिळतो. साक्षी 11 आरसीसी पेठ राकेश शेट कडू साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. चला बातन टीम आपण रेडी राहा. उशीर जरूर झाला पण चेंडू सरळ पाठवला सीमारेषा पलीकडं. चिक्कूच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. 2 बॉल
बंटी आणि या सामन्याचा सामनावीर सिद्धेश कोहली ठरला. 8 बॉल मध्ये ज्याने 27 धावा कुठल्यात असं सिद्धेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. चल आपण टॉस देखील करतोय आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील देतोय. हॅलो